महानगरपालिकांच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकालाचे आणि मतमोजणीचे अपडेट्स तुम्ही आता मुंबई मराठीवर ऐकताय। दरम्यान उल्हासनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला। इथे उल्हासनगरमध्ये 78 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे आणि भाजपा 15 जागांच्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय, तर एमव्हीए 9 जागांच्या आघाडीवर आहे आणि शिवसेना शिंदे गट मात्र दोघांच्याही थोडा मागे असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना शिंदे गट 7 जागांच्या आघाडीवर आहे, त्यामुळे उल्हासनगरमध्ये भाजपा इथे सुद्धा शिवसेना शिंदे गटाला मागे सारत पुढे जातानाचं पाहायला मिळतंय। भाजपा 15 जागांच्या आघाडीवर उल्हासनगरमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय, तर शिवसेना कुठेतरी 7 जागांच्या आघाडीवर इथे असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान वसई विरारमध्ये महायुतीला पुन्हा एकदा झटका बसलाय। वसई विरारमध्ये एकूण 115 जागा आहेत आणि बहुजन विकास आघाडी बीव्हीए यावेळी महायुतीकडून मोठं आवाहन त्यांना मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। बहुजन विकास आघाडी 25 जागांच्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। वसई विरारमध्ये बीव्हीए 25 जागांच्या आघाडीवर आहे आणि महायुती 18 जागांच्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। इथे बीव्हीए मोठा जोर धरत असल्याचं पाहायला मिळतंय, तर काँग्रेस वसई विरारमध्ये अजून 4 जागांवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर तिथूनच आता कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा अशीच काहीशी चुरशी झाल्याचं पाहायला मिळतंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये संमिश्र कल पाहायला मिळतोय। डोंबिवलीमध्ये भाजपाने पहिली आघाडी टिकवून ठेवली आहे। दरम्यान कल्याण डोंबिवलीची महानगरपालिका एक मोठी आणि चर्चेचा विषय बनली आहे, तर कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व भागामध्ये शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये आमने सामना होत असल्याचं पाहायला मिळतंय। कुठेतरी दोन्ही पक्ष एकमेकांना टक्कर देत असल्याचं पाहायला मिळतंय। कल्याण डोंबिवलीची महानगरपालिका अत्यंतच महत्वाची अशी चर्चेचा विषय ठरलेली महानगरपालिका आहे आणि आता इथे शिवसेना शिंदे गट आणि भाजपा एकमेकांना टक्कर देत असल्याचं पाहायला मिळते। कुठेतरी आकडेवारी यांची एकमेकांना टक्कर देत असतानाच पाहायला मिळते। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपा 14 जागांवर तर शिवसेना 6 जागांच्या आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय।